गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इथं जमलेल्या सर्व रसिक बंधू भगिनींनो, आज मला बोलताना इतक्या नात्यानं सामावून घेऊन बोलायचंय आणि कितीतरी वर्षांचा जीवनपट अलगदपणानं उलगडून जावा अशा व्यक्ती आज या सभागृहामध्ये आहे. सर्वात प्रथम माझे जीवन सहचर डॉक्टर दिवेकर हे अगत्यपूर्वक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा स्वतः साहित्य, कला, संगीत यामध्ये दर्दी आहे. आमच्या जीवनाची नाळ जोडण्याला हा एक आप्तसंबंध आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्येष्ठ नागरिक संघाच्या या दोघा बंधूंशी माझं बरेच वर्षापासून मैत्र आहे. PS कुलकर्णी आणि विनायक कुलकर्णी म्हणजे चंद्रा सूर्याची जोडी म्हणावं तशी आहे. मात्र खुळा भाऊ बोलायच सांगू. तांबट सरांना स्मृतिगंधपासून खूप जवळून ओळखते मी, ज्यांनी आमचे कान जुन्या अशा सिनेगीतांनी आणि संगीतानं अगदी तृप्त केलेले आहे. ते आणि धनंजय पूर्णे विजेता. या ठिकाणी असलेले अनेक माझ्या या मैत्रिणी ज्यांनी जीवनाचा हा मधला 2 वर्षाचा शापदायक काळ अतिशय सुसह्य केला, जगण्याचं प्रेम तसंच टिकवून ठेवलं, त्या माझ्या मैत्रिणींनाही इथं असं समक्ष भेटताना विलक्षण आनंद झालाय. डॉक्टर जगवाडकर मॅडम आहे तिथं, त्या माझी मैत्रीणच मानते मी, जरी त्यांचा वयाशी माझा काही संबंध नाही. प्रौढपणाचा बुरखा फेकून पुन्हा विशीतील तरुण बनावे अशी त्यांच्या जो जिगर आहे ते आपण सगळे आहोत. आणि अगोदरच आपल्या जीवनाविषयी भरभरून बोललेले प्राचार्य DU पवार सर, ज्यांनी माझा अनेक क्षेत्रातला सराईत वावर, धडपड आणि विद्यार्थ्यांसाठी प्रसंगी भांडणही ओढवून घेणं हा एक शिक्षक म्हणून प्रतिमेचा भाग पाहिलाय, प्रोत्साहित केलेला आहे. त्या माझ्या प्राचार्यांना आज या व्यासपीठावर माझ्या अभिव्यक्तीचा अनुभव घ्यायला द्यायला मिळतोय, हा सुद्धा मी आजचा अमृत योग मानते. आणि ज्या एका दिवशी आपण या पुस्तक प्रकाशनाचा रम्य सोहळा साजरा करतोय, त्याच्या मागं कितीतरी आजचे शुभक्षण असे मोठे उभे आहेत. ज्या एकादशीचा उल्लेख झाला त्या पंढरीच्या पांडुरंगाचे अक्षर वारकरी म्हणजे आजचे आपले लेखक आहेत असं मी मानते. ज्या कुसुमाग्रजांनी ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांच्यासाठी निर्माण झाला, त्यांनी आपल्या कवितेत लिहून ठेवलं, अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत आशा किनारा तुला पामराला. हे ध्येयवाद आणि भाषिक असलेलं अलौकिक स्वरूपाचं सौंदर्य लेणं ज्यांच्या लेखणीतून बरसलं, त्या कविवर्य कुसुमाग्रजांना आठवायचा आजचा दिवस आहे. माझा मराठाची बोल कौतुके अमृताते पैजा लेके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असं ज्या ज्ञानदेवांनी सांगून ठेवलं, त्या मराठी भाषा सारस्वताचे आपण पायी
त्यांच्याही चरणी आपल्याला आदरांजली वाहावी लागेल. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून या सावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. असं म्हणून अंदमानच्या अंधार कोठडीत जिथे माणसांना शिक्षा झाली असं म्हटल्यानंतरच जीवनाचा शेवट निर्माण होईल, त्या अंधार कोठडीत असताना सुद्धा या माणसाच्या प्रतिमेमधून कमलासारखं महाकाव्य निर्माण झालं आणि ते घायपाटाच्या काट्याने तुरुंगाच्या भिंतीवर लिहिलं गेलं आणि पुन्हा ते पुसलं जाणार हे माहीत असल्यामुळं प्रसंगी ते पाठ करून ठेवलं गेलं. त्या प्रतिभावंत तेजस्वी अशा महामानवाला आणि साहित्य सम्राटाला आज मानाचा मुजरा करताना मी असं म्हणेन, चार भिंतीच्या आत कोंडले वीराचे आयु, एकच होता परिचित संगे श्वासातील वायू. श्वासासंगे बोलू लागली ज्ञात्याची बुद्धी, तोडून कारा उभी ठाकली पुढे काव्य सिद्धी. त्या स्वातंत्र्यवीर मृत्युंजयी विनायक दामोदर सावरकर या एका तेजोगोलाला मी विनम्र अभिवादन करते आणि त्यांची स्मृती सुद्धा या प्रकाशनासाठी उपस्थित असावी. तेच आपण खरंच फार भाग्यवान आहात, कारण तुमच्या नावातच मुळी पांडुरंग आहे ना. अवघं विश्व कमरे एवढ्या उंचीचं आहे असं म्हणणारे आपण पांडुरंग जीवनाच्या अनेक प्रांगणात फिरत राहिलात, अनुभव घेत राहिलात आणि कुठे ते BSNLचं कनेक्शन ज्याला अनेकदा आम्ही मनातनं कधी कधी उघडपणानं सुद्धा जोर जोरात नावं ठेवत, लागतंय का कनेक्शन, मग लागल्यावर अगदी सुवर्ण योग साधल्याचा आनंद. अशा क्षेत्रात तुम्ही काम करणारे शिक्षकी पेशाही पत्करला आणि मग मात्र सेवानिवृत्तीनंतर जिथे माणसं अगदी पोचलो बस कृतार्थ झालो असं म्हणून थांबतात, त्या काळामध्ये आपण जबरदस्त जिद्द बाळगून हातात लेखणी घेतली आणि त्या लेखणीमधून हे पैशाचं झाड निर्माण केलं. सेवानिवृत्तीनंतर माणसं नको रे बाबा काही नको असा जो सूर लावतात की नाही, तो सूर ज्यांना आवडत नाही आणि ज्यांच्याजवळ चैतन्याचा धबधबा आहे असे आजचे आपले लेखक आहेत. तेव्हा मी अत्यंत अभिमानानं, आनंदानं आणि खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा देते की आपलं हे आजचं कथासंग्रहाचं प्रकाशन झालं. ते करण्याचा योग मला आला आणि आपल्या एका कथेमध्ये तुम्ही बहीण आणि भावांची नावं मोहन आणि मानसी घातली, त्याबद्दल पण मी मला धन्यवाद देणार आहे, कारण मी बारकाव्यानं पुस्तक वाचलेलं आहे. आता या कथा संग्रहाच्या बाबतीत मला पार्श्वभूमी म्हणून असं सांगायचंय. तेव्हा PS कुलकर्णींच्या बालपणापासून ते जे जगत आले त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या या कथागुच्छामध्ये मला वेळोवेळी पाहायला मिळालेला. आताच विनायक कुलकर्णींनी त्याचा धावता आढावा घेतला. मला एक जाणवलं की तुका म्हणे झरा मूळ जाचं आहे खरा. हा खरा झरा हे आत्म उमलणं जे आहे त्यांना शब्दांचं बंधन पडत नाही. शब्द त्यांच्या समोर ओठंगून उभे राहतात आणि म्हणतात लिहा तुम्ही, आम्ही आहोतच साठी. या सर्व कथांचा जर विचार केला तर त्यापूर्वी त्यांच्या 2 पुस्तकांचा उल्लेख मला मुद्दाम करायचा आहे, कारण जो या कथासंग्रहाचा पाया गावाकडची शिकवली. कौलव सारख्या राधानगरीतल्या एका छोट्या गावामध्ये
7-8 भावंडांचं हे कुटुंब आपल्या वडिलांच्या म्हणजे पितृछत्र छायेशिवाय आईनं वाढवणं, जिद्दीनं, कष्टानं आणि अक्षरशः कोंड्याचा मांडा करून या माऊलीनं या मुलांना जे स्तन्य दिलं, जे संस्कार केले, जी कष्टाची सवय लावली आणि श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवलं, जे खरं तर ते पैशाचं झाड आहे. मला सर्वात आवडलेली कथा आहे पैशाचं झाड. लहानपणी मी आंब्याची पोळे अशी रुजवली होती आणि रात्रभर मी रामरक्षा म्हणत बसले होते की उद्या ते झाड लवकर वाढू दे, त्याला मोठे मोठे आंबे लागू दे आणि मग ते आम्हा भावंडांना मिळू दे. त्यावेळेला आई हसत हसत म्हणाली पहाटे, अगं इतकं झटपट येत नसतं झाड, ते त्याची निगुती करावी लागते, वाट पाहावी लागते, काही वर्ष जावी लागतात, ते रक्षित राहायला पाहिजे, मग त्याला येतात. मला इतकं वाईट वाटलं, बापरे केवढा प्रयास आहे. पण जसं जसं जीवनामध्ये शिक्षण, कलांचा आस्वाद, त्यानंतर जगभ्रमंती आणि हे सगळं केल्यानंतर प्राप्त झालेलं व्यावसायिक यश, सांसारिक अशा जबाबदाऱ्या आणि त्यात रमून गेल्यानंतर एक काळ आपण सिंहावलोकन करून आपल्या जीवनाकडे पाहिलं तर खंत करण्याची वेळ येऊ नये. त्या माणसाचं जीवन खूप कृतार्थ आणि धन्योहम कृतार्थोहम असं म्हणावं इतकं छान असतं. आणि तो अनुभव हा PS कुलकर्णींना मिळालेला आहे. हे त्यांच्या अनेक लेखांमध्ये कथांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. बहुसंख्य कथांचा जी भूमी आहे ना ती एकच प्रकारची आहे. म्हणजे बरेचसे ग्रामीण भागातलं जीवन, कुटुंब, त्यांचे असलेलं गरिबीतलं जीवन, तरी सुद्धा त्यात कष्टातून ते मिळवत असलेला आनंद, आई वडिलांविषयी असलेला आदर, भावंडांचं असलेलं घट्ट नातं, प्रेम संबंध, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपलंसं मानण्याची विश्वकुटुंब वृत्ती, झाडा फुलांवर, नद्यांवर, अंगणावर आणि तिथं असलेल्या सगळ्या पर्यावरणाच्या संदर्भांवर ही सगळी भावंड विलक्षण प्रेम करतात, कारण त्यांच्या आईनं ते संस्कार त्यांच्यावर केलेले आहेत. बऱ्याचशा कथांवर मला बोलायचं होतं, पण शेवटची पंगत मला मिळाल्यामुळं आता थोडंसं जरा आवरा 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 असं म्हणायच्या आधीच आपण बंद करायला पाहिजे. त्यामुळे काही निवडक कथांचा मला तुम्हाला मुद्दाम परिचय करून द्यायचा आहे, कारण या कथा खूप वेगळ्या आहेत. आता कथा म्हणून त्या कशा आहेत त्याच्यापेक्षा त्या आपल्याला काय देतात. वाचल्यानंतर माझ्या हातामध्ये जे विचारांचे मोती सापडतात किंवा जी एक अतिशय बहरलेली अशी जीवनदृश्य मी पाहते, त्यावेळेला वाचक म्हणून मला खूप चांगलं समाधान मिळतं. आणि त्या दृष्टीनं त्यांच्या या संग्रहाची सुरुवात ही आनंदाश्रू या कथेनं झालाय. आणि कथासंग्रहाचा शेवट जिद्द. मला हा क्रम सुद्धा फार मस्त वाटला. आनंदाश्रूनं जीवनाचे अनेक क्षण हे भिजून निघालेलेच असतात की, पण तरी आपण उन्मळायचं नाही, कोलमडून पडायचं नाही. जिद्दीनं पुन्हा एकदा आपण उभं राहायचं. ही फिनिक्स पक्षाची गरुड भरारी घेण्याची अशी जी काही प्रवृत्ती आहे ती ह्या लेखकाकडं आणि त्यानं पाहिलेल्या अनेक व्यक्तींमध्ये त्यांना सापडली आहे आणि ती आपल्या हातात दिली आहे. हे आपल्याला खूप प्रेरणादायी आहे. आता आनंदाश्रू ही जी कथा आहे ती